थलपती विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची घेणार शपथ। थलपती तामिळनाडूची सूत्र घेणार हाती। अभिनेता विजयची TVKच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड। तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसचा TVK पक्षाला पाठिंबा। काँग्रेस पक्ष तामिळनाडूतील सत्तेत होणार सहभागी। विजय यांनी पत्र लिहून काँग्रेसकडे मागितला होता पाठिंबा। तामिळनाडूच्या राजकारणामध्ये घडामोडींना आला वेग। अण्णाद्रमुकमध्ये फूट पडण्याची शक्यता। TVK सोबत सत्तेत जाण्यासाठी 30 आमदारांची पक्षांतराची तयारी। पश्चिम बंगालचे पर्यवेक्षक अमित शहा 8 मे रोजी कलकत्त्यात दौऱ्यावर जाणार। सुवेंदू अधिकारी विधिमंडळ गटनेता बनणार की नाही, भाजप धक्कातंत्र वापरणार याकडे लक्ष। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्लीच्या दौऱ्यावर। बारामती पोटनिवडणुकीतील विजयानंतर राज्यसभा सदस्यत्वाचा देणार राजीनामा, तर काही वरिष्ठ नेत्यांची सुद्धा भेट होण्याची शक्यता। दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी माजी मंत्री अनिल परब यांची निर्दोष मुक्तता। खेड न्यायालयाचा निर्णय पुराव्याअभावी सर्व आरोपी निर्दोष। पुण्यात 9 वर्षीय मुलीवर आजोबांकडूनच अत्याचाराचा प्रयत्न। पर्वती भागामध्ये नागरिकांच्या सतर्कतेमुळे अत्याचाराची घटना टळली। आरोपी आजोबांना अटक। पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। शेजारच्या 60 वर्षीय वृद्धाकडून 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार। अकोल्याच्या पातूर तालुक्यातली चांदणीमधली घटना, तर घटनेची वाच्यता केल्यास मुलीला जीवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली। आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची 3 पथकं रवाना। पुण्यात नसरापूर अत्याचार घटनेतील नराधमाची लैंगिक सक्षमता तपासणी पॉझिटिव्ह। ससून रुग्णालयाकडून आरोपी भीमराव कांबळेची तपासणी। न्यायवैद्यक अहवाल पोलिसांकडे सादर। पुण्यातील नवले पूल परिसरामध्ये कुठलंही आंदोलन करता येणार नाही। नसरापूर घटनेनंतर पोलीस आयुक्तांचे आदेश। नातेवाईकांनी मृतदेह ठेवून आंदोलन केल्यामुळे झाली होती 4 तासांची वाहतूक कोंडी। आईस्क्रीम विक्रेत्याकडून 14 वर्षीय गतिमंद मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार। पुण्याच्या मुळशी तालुक्यातली घटना। गावकऱ्यांनी आरोपीला दिलं पोलिसांच्या ताब्यात। आरोपीवर कठोर कारवाईची गावकऱ्यांची मागणी। यंदाच्या पावसाळ्यातही अंधेरी सबवे तुंबणार, सल्लागारांचा अहवाल। तर सबवेवरील उड्डाणपूल व्यवहार्य नसल्याचा पालिकेचा निष्कर्ष। तांत्रिक अडचणींमुळे सबवे समस्यामुक्त होण्याची शक्यता मात्र धूसर। मुंबईतील अनेक भागांमध्ये आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाणीपुरवठा राहणार बंद। कुर्ला ते घाटकोपर दरम्यान 30 तास पाणी कपात। पाणी काटकसरीनं वापरण्याचं आवाहन। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरामध्ये वाढ। सोनं तोळ्यामागे 2200, तर चांदी किलोमागे 5000 रुपयांनी महागली। नाफेड करून ज्वारी खरेदीसाठी नोंदणीला सुरुवात। खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी। मंगरुळपीरमध्ये नोंदणी प्रक्रिया संथ असल्यानं शेतकऱ्यांची रखडपट्टी। पंजाबच्या अमृतसर आणि जलंधरमध्ये स्फोट। जलंधरमध्ये BSF मुख्यालयाबाहेर डिलिव्हरी बॉयच्या स्कूटीमध्ये स्फोट, तर 1 जण झाला स्फोटात जखमी। स्कूटीमध्ये स्फोटकं ठेवण्याची शक्यता, तर चौकशी सुरू। हैदराबादहून चंदीगडला पोहोचलेल्या इंडिगोच्या विमानामध्ये लँडिंगनंतर पॉवर बँकचा झाला होता स्फोट। विमानात धूर पसरून प्रवाशांची धावपळ, तर स्फोटामध्ये 5 जण जखमी।
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वीज कोसळून 28 जणांचा मृत्यू. पिलभीतमध्ये 100 फूट उंच वीजभट्टीची चिमणी कोसळली. हरियाणामध्ये वाऱ्यामुळे 15,000हून अधिक झाडं पडली.